पश्चिम बंगालची जनता अत्यंत दुर्दैवी म्हणावी लागेल. कारण गेली काही दशकं या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेशी घुसखोरी सुरू आहे. सुरुवातीला याला डाव्यांचा आशीर्वाद होता. गेली 15 वर्ष ममता बॅनर्जींचं सरकार बांगलादेशींना आशीर्वाद देताना दिसतंय आणि त्यामुळे इथली लोकसंख्येची रचना पूर्णपणे बदलून गेलेली आहे. अनेक जिल्हे बांगलादेशी बहुल झालेले आहेत. याच्यामध्ये मालदा आहे, 24 परगणा आहे, याच्यामध्ये मुर्शिदाबाद आहे. इथे परिस्थिती अत्यंत भयंकर आहे. इथे कायद्याचं राज्य संपुष्टात आलेलं आहे. ड्रग्स असो, बनावट नोटांची तस्करी असो, शस्त्रांची तस्करी असो, याचं इथे अक्षरशः सुळसुळाट आहे. हे सगळे जिल्हे दहशतवादी कारवायांचे अड्डे बनलेले आहेत. इथे राज्य चालतं तृणमूल काँग्रेसच्या गुंडांचं आणि बांगलादेशी घुसखोरांचं. हे जे चित्र आहे ते बदलण्याची शक्यता स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनमुळे निर्माण झाली. घुसखोरांची गच्छंती होईल मतदार यादीतून आणि देशातून, अशा प्रकारची शक्यता निर्माण झाली आणि त्यामुळे हा स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनचा उपक्रम पूर्णपणे मोडीत निघावा म्हणून राज्य सरकारने पूर्ण ताकदीने प्रयत्न केले. परंतु निवडणूक आयोगाने खमकेपणा दाखवला. हा उपक्रम रेटण्याचा प्रयत्न केला आणि सध्या अशी स्थिती आहे की बऱ्यापैकी यश आलेलं आहे. परंतु बरंचसं काम अजून पूर्ण करायचं आहे आणि ते काम होऊ नये म्हणून तृणमूलचं सरकार पूर्णपणे ताकदीने प्रयत्न करताना दिसतंय.